मरणाची जास्त थंडी आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत खाली लेकवर फिरायला. तो आम्ही आता छान रेडी झालेलो आहोत आणि रश्मी चमकते पाठीमागे. आणि आता मी डेकोरेशन दाखवते तुम्हाला. नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर. आणि आजचा व्हिडिओ डायरेक्ट बाहेरनच चालू केलाय कारण आम्ही आज एका ठिकाणी आलेलो आहोत राहायला. सो जवळच होतं घराच्या 1 तासावर. सो असंच रिलॅक्स होण्यासाठी आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून आलेलो आहोत. तर आता आम्ही तिथे पोहोचलोय. एअरबीएनबी बुक केलेली आहे. तिथे गेल्यानंतर मी पुढचं सगळं तुम्हाला दाखवते. आम्ही आलोय आता हॅरिसन हॉट स्प्रिंग्सला. हॅरिसन हॉट स्प्रिंग्स म्हणून एक छोटं विलेज आहे इथे BC मध्येच. 1 तासाच्या ड्राईव्हवर होतं, तर इथे आम्ही आता आलोय. सो आम्ही 2 गाड्या घेऊन आलेलो आहोत. थांबायचं की डायरेक्ट पब्लिक वेळ आहे. सो बघू शकताय माउंटनचा व्ह्यू किती छान आहे मागचा. आणि त्यानंतर आम्ही पहिला पॉईंट घेतला तो म्हणजे सॅचकॉच म्युझियम. सॅचकॉच हा जो एक केसाळ माणसासारखा दिसणारा मोठा प्राणी आहे आणि इथली जी फर्स्ट नेशन म्हणजे आदिवासी लोक आहेत त्यांनी त्याला पाहिलं असं कथेमध्ये लिहिलेलं आहे. आणि ते लोक त्याला आपलं आराध्य दैवत असं मानतात. आणि त्याचंच हे म्युझियम आहे. त्याच्या प्रतिकृती इथे लावलेल्या आहेत. त्याच्यानंतर आतमध्ये त्याच्याविषयी माहिती देणारे अशी एक रूम बनवलेली आहे. तिथे बसून तो पूर्ण तुम्ही ऑडिओ ऐकू शकता. आणि त्याला बिग फूट असे पण म्हणतात. आणि त्याचे फूटप्रिंट जे आहेत ते पण इथे ह्या म्युझियममध्ये ठेवलेले आहेत. सो आता आम्ही आलोय. आम्ही आता आलोय हॅरिसन हॉट स्प्रिंग्सला. आणि समोर तर इथला तुम्ही आता ना व्ह्यू म्हणजे इथे काय मेन आहे व्ह्यू इथला बघूनच छान वाटतंय. पाण्याचे झरे आहेत तिथे. आणि आम्ही आज अशा ठिकाणी आलोय न्यू इयर सेलिब्रेट करायला. आणि मस्तच व्ह्यू आहे. व्ह्यू बघा पूर्ण आहे माउंटन आणि सगळं भारीच व्ह्यू वाटतो एकदम. आणि समोर लेक. खूपच छान व्ह्यू आहे. क्लाउड्स, माउंटन्स थोडाफार स्नो आहे. विंडी आहे इथे खूप. अगं पण हिला कानाचं का नाही घातलं टोपरं. अप्रतिम असा व्ह्यू आहे. अप्रतिम असा व्ह्यू आहे. आता आम्ही आलोय इथे एक हॉट स्प्रिंग म्हणजे इथलं जे पाणी आहे आणि त्यात हॉट वॉटर जे आहे ते इथे स्विमिंगच्या इथे घेतलेलं आहे. आणि असं पब्लिक स्विमिंग पूल बनवलेलं आहे. सो आता आम्ही तिथे आलोय. आता इथे आम्ही तिकीट घेतो आणि आम्ही तिथे स्विमिंगमध्ये जातो. तुम्हालाही दाखवते ते स्विमिंग पूल. सो आता आम्ही छान स्विमिंग करून आलो आणि छान मिनरल वॉटरमध्ये स्विमिंग केलं. आणि आता आम्ही चाललो इथे खायला जरा. आणि छान इथे ह्यांचं हे मार्केट आहे. हा छोटासा गाव आहे आणि ह्या विलेज मध्येच ह्यांचे असे छोटे छोटे शॉप आहे. सो आता आम्ही काहीतरी खातो आणि 4 वाजता आमचं हे आहे हॉटेल चेक इन आहे. सो लेट्स गो. सो आता आम्ही आतमध्ये एंटर झालेलो आहोत. आणि ही आहे एअरबीएनबी. छान एअरबीएनबी आहे, मस्त. तुम्ही बघू शकताय. हा आहे हॉल. ड्रॉइंग रूम आहे छान. हा बघा. फ्रीज वगैरे सगळं आहे. इथे किचन आहे. ओ 2 फ्रीज आहेत. इथे किचन आहे. किचनचे सगळे अप्लायन्सेस तर दिलेलेच असतील इथे. अरे इथे एक हा एक रेस्टरूम आहे. हा एक बेडरूम आहे. 2 क्वीन बेडरूम आहेत. हे एक रेस्टरूम आहे. इथे वॉशर ड्रायर आहेत. हा एक बेडरूम आहे. सो आता मी शॉवर वगैरे घेतला. मुलांना शॉवर केला कारण आम्ही स्विमिंग पूलमध्ये वगैरे जाऊन आलेलो होतो. सो आता इथे चहा ठेवली आहे. मॅगी बनवली आणि आता आम्ही सगळे बसून मस्त चहा एन्जॉय करू. तर छान थंडी आहे आणि गरम गरम चहा. मरणाची जास्त थंडी आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत खाली लेकवर फिरायला. आणि वाट लागलेली आहे पूर्ण. असं वाटतंय
खूप जास्त थंडी आहे. पण आम्ही आज 31 ला खूप अशा एकदम गजबजट असलेल्या ठिकाणी न जाता आपण एकदम शांत ठिकाणी लेक हा. साइड जागा निवडली. हा खूप सुंदर आहे. समर मध्ये पण खूप छान असेल आणि विंटर साठी पण चांगलं आहे. फक्त हा पण व्ह्यू बघ. मेरी खूप सुंदर आहे. क्रिसमस साठी यांनी छान लाइटिंग केलेली आहे पूर्ण. इथे मुलांसाठी छोटस पार्क पण आहे. सो आता आम्ही छान खाली फिरून आलो, एक राऊंड मारून आलो. केक आम्ही घ्यायला विसरलेलो होतो, ते केक घेऊन आलो. घरी कॉल वगैरे केले न्यू इयरचे. आणि आता आम्ही जरा रिलॅक्स करतोय कारण अनिकेत, अवधूत आणि विकास वर गेलेत. पूल काय खेळायला गेलेत ग ते? हा हा, अनिकेत, अवधूत आणि विकास वर गेलेत पूल खेळायला. सो ते वर खेळत आहेत. आम्ही थोडा वेळ बसतो, त्याच्यानंतर मग न्यू इयरसाठी रेडी होतो. आता मस्तपैकी आता इथे स्टार्टर्स आलेले आहेत. नहीं खाएंगे तुम बाद में ही। पनीर चिली, कलांत्रो थोड़ा चिकन, ले लेते हैं बस। तंदुरी चिकन. सो आम्ही आता छान रेडी झालेलो आहोत आणि रश्मी चमकते पाठीमागे. आणि आता मी डेकोरेशन दाखवते तुम्हाला. इथे छान रश्मीने आणि मी दोघांनी मिळून आणि भूमीने मिळून डेकोरेशन केलेलं आहे. आमचे नवरे खूप कंटाळले कारण आम्ही तयार सगळ्यांचे म्हणजे रश्मीचा आम्ही तयार होतो तो एवढा वेळ, त्यामुळे चल गाने स्टार्ट कर भाई। हाँ चालू ही है. क्या जो किया हुआ है बताओ। तो बताइए कि भाई अब लाइट पर वाली का। 7 6 5 4 3 2 1 हैप्पी न्यू ईयर। सबको हैप्पी न्यू ईयर। सबको हैप्पी न्यू ईयर। सो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. पुन्हा एकदा कोकण फॅमिली इन USA तर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या.